लाज, लज्जा, शरम, हया असले काही प्रकार राजकारणी चर्चा करू लागले नाही या शब्दांची की हसू यायला लागतं. वाटतं की दीपक घेऊन या धुंडीती अंधार, असं जसं तुकारामांनी सांगितलं ना, तसं हे लाज, लज्जा, शरम, हया सोडून दिलेली माणसं त्याच्याविषयी चर्चा करतायत. लाज, लज्जा, शरम बाकी याविषयीची. आणि हा एक माणूस ज्याच्याविषयी मी बोलतो नेहमी, भांडूपचा भडगुंजा. त्याने तर लाज, लज्जा, हया, शरम या सगळ्या गोष्टी विकून खाल्ल्यात. आपलीच बाजारात ठेवून कोण घेणार आहे? विकून खाल्ल्यात म्हणजे किरकोळ रद्दी विकून रुपये 2 रुपयाचे पोरांनी मुरकुलं घेऊन खाल्ल्यासारखाचा हा प्रकार आहे. झाला प्रकार असा, की चंद्रपुरातल्या लाज-लज्जा प्रकरणामध्ये एक नवीन ट्विस्ट आला. बघा तुम्हाला आता मी एक-एक गोष्ट नीट सांगतो. चंद्रपुरात काय घडलं तुम्हाला नीट माहीत आहे. चंद्रपुरात काय घडलं यावर संजय राऊत यांना विचारण्यात आलं. म्हणजे मला हे पूर्ण नाव घेताना सुद्धा जीभ जड पडते. अवघड होतो या भांडूपच्या भडगुंजाचं नाव घेताना. म्हणजे इतका म्हणजे आयुष्यात अगदी प्रामाणिकपणे कबूल करतो. कुणाचा तिरस्कार करावा वाटत असेल आयुष्यात आपल्या, तर हा एकमेव माणूस. बाकी कोणाचा करावा वाटत नाही. कारण असंबद्ध, बाष्कळन, फालतू बोलून काहीतरी नवा मुद्दा देण्याची याला घाणेरडी सवय आहे. झालं असं, चंद्रपुरामध्ये हा माणूस बोलता झाला. हा माणूसच बऱ्याच वेळेला शब्द मी वापरेन. किंवा मला काँग्रेसला लाज वाटली पाहिजे. तुम्ही ते पाहिलंय, मी बोललोय पण त्यावर. पण ते परत ऐकवतो, ऐका. काँग्रेस पक्षच इतका विस्कळीत झाला त्या भागामध्ये, म्हणजे खरं म्हणजे काँग्रेसला लाज वाटली पाहिजे की 27 सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेले असताना ते सत्ता चंद्रपूरची मिळवू शकले नाहीत. आता ही लाज वाटण्याची प्रक्रिया जेव्हा झाली, तेव्हा पत्रकारांचा धंदाच तो आहे. ते तुम्हाला लाज वाटते का म्हणले, तुम्हाला वाटते का असं विचारणं. हे दांडकं घेऊन गेले त्या हर्षवर्धन सपकाळच्या समोर. त्यांनी हर्षवर्धन सपकाळांना विचारलं की लाज वाटते का? हर्षवर्धन सपकाळांनी संजय राऊतांची ठासली. कशी ठासली बघा. कोणाची इतरांची लाज काढण्याच्या पूर्वी जी लाज घालवल्या गेली चंद्रपूरला, ती कशी घालवल्या गेली, कोणी घालवल्या गेली, हे तपासून बघणं अत्यंत आवश्यक आहे. कारण काँग्रेसचे 27 होते, 27 आम्ही एका ठिकाणी होतो. आमचे काही 2 उमेदवार त्या ठिकाणी आले नाही, किंवा आमच्या निवडून आलेल्या 27 मध्ये काही 2 मतप्रवाह कुठल्याच प्रकारचे नव्हते. एकसंघ स्वरूपात 27 होते. 4 अधिक त्यामध्ये मिळवत असताना आम्ही 31 पर्यंत गेलो होतो, आणि एकसंघ स्वरूपामध्ये आम्ही मतदानाच्या दिवशी सभागृहामध्ये हजर होतो. म्हणजे नेमकी लाज कोणाला वाटायला पाहिजे? आम्ही तर सगळे एकत्र होतो, आम्ही सगळे बरोबर होतो, हे सगळं ते बोलायला लागले. मग पुन्हा पत्रकार संजय राऊतांच्याकडे गेले. त्यांना विचारले की ते बोलले. मग संजय राऊत थोडंसं नरमाईनं आत्मचिंतन करायला पाहिजे, ते आमचे मित्र आहेत वगैरे म्हणायला लागले. म्हणजे आधी तुम्ही मारणार आणि मग नंतर बोलणार की आत्मचिंतन करायला पाहिजे वगैरे वगैरे. इथपर्यंत सगळं ठीक आहे. ते काँग्रेसचे आतल्या आत फाटलंय, पार फाटून गेलंय. त्या धानोरकरबाई त्या वडेट्टीवारांना काहीतरी बोलतात, वडेट्टीवार धानोरकरबाईंना काहीतरी बोलतात, मीच तर तुम्हाला आणलंय म्हणतात. ही सगळी बोगसगिरी चालूच आहे. या दरम्यानच्या काळामध्ये ते नवे टिपू सपकाळ म्हणजे काँग्रेसचे, त्यांनी एक नवीन विधान करून टाकलं. ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान समकक्ष. अरे काय म्हणजे बोगसगिरी आहे ही. यावरून महाराष्ट्रात पुन्हा वाद पेटला. बरं पेटला तो पेटला. पत्रकारांना चाहटाळ सवय आहे. म्हणजे पत्रकार चाहटाळपणा करत नाहीत. म्हणजे संजय राऊतांनी सकाळी पाजलेला चहा टाळत नाहीत म्हणून चाहटाळ. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या मला काय म्हणायचंय ते. चहा टाळणे म्हणजे चहाटाळपणा करणे. तसं पत्रकार चाटाळपणा करत नाहीत. ते संजय राऊतांनी रोज सकाळी दिलेला चहा, त्यासोबतची बिस्किट टाळत नाहीत. ते चाटाळ नाही आहेत, ते लाचार आहेत. हे तुम्ही म्हणायचं, मी नाही. तर ते गेले परत राऊतांच्याकडं आणि म्हणाले की वातावरण पेटलंय आणि टिपू सुलतानवरून हर्षवर्धन सपकाळांना घेरलं जात आहे. तुम्ही काय म्हणाल? हे काय संबंध? हर्षवर्धन सपकाळ टिपू सुलतानवर बोलले, हर्षवर्धन सपकाळांना भाजपनं टीका केली, अनेकांनी टीका केली. विचारलं कुणाला? तर संजय राऊतांना. विचारलं. आणि मग संजय राऊतांना पुन्हा एकदा प्रेमाचं भरतं आलं. तुझ्या गळा, माझ्या गळा असल्या गोष्टी सुरू झाल्या. संजय राऊतांनी सपकाळांचं समर्थन करताना जे वाक्य बोलले ते तुम्हाला मी ऐकवतो, ऐका.
जो पाकिस्तान तुम्ही टिपू सुलतान करताना टिपू सुलतानला जो पाकिस्तान नायक मानतो, हिरो मानतो, वॉरियर मानतो, त्याच्यावर क्रिकेट कसं काय खेळू शकता तुम्ही? फोटो उतरवणे वगैरे ठीक आहे हो, उपमहापौराच्या दालनातला किरकोळ गोष्ट आहे ती. मी सांगतोय ती सत्य आहे. रावसाहेब, पाकिस्तानात नायक मानणाऱ्या टिपू सुलतानला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणतात की त्याची बघा, शिवाजी मी महाराजांसोबत समक्ष एक लक्षात घ्या, माझा मुद्दा भरकटवू नका. ते सपकाळांचा आणि काँग्रेसचा आम्ही बघू काय असेल ते. टीका कोणी केली आहे? सगळ्यात आधी धमक्या कोणी दिल्या आहेत? फडणवीसांनी दिल्या. हे चालणार नाही वगैरे वगैरे, भाजपचं आहे ना. मग हे कसं चालतं? टिपू सुलतान याची छत्रपतीशी तुलना आणि बरोबरी होऊच शकत नाही, याच्याविषयी काय दुमतच नाही. ते कोणी काय बोलत असेल सोडून द्या. टिपू सुलतान हा भारतातला एक राजा होता, म्हैसूरचा. इंग्रजांविरुद्ध लढला, इंग्रजांविरुद्ध लढताना तो मृत्युमुखी पडला. हे सगळं इतिहासामध्ये, ते काय सांगायची गरज नाही. ते सांगायची गरज आहे का? अजिबात नाही. पण माझा मुद्दा जो आहे तो भरकटवू नका. टिपू सुलतानला नायक मानणाऱ्या पाकिस्तानबरोबर तुम्ही क्रिकेट कसं खेळता, हा माझा मुद्दा आहे. माझा विषय संपला. पाहिलंच, या भांडूपच्या बडगुंजाला कळतं का हो आपण काय बोलून टीका करतोय? मग यातलं एक महत्वाचं वाक्य तुम्ही जे ऐकलंय ते, की पाकिस्तानात टिपू सुलतानला आदर्श मानलं जातं. पाकिस्तानात टिपू सुलतानला आदर्श मानलं जातं. त्या पाकिस्तान सोबत तुम्ही क्रिकेट खेळत आहात. तुम्ही का टाळू शकत नाही क्रिकेट? बरं का, कारण यातून हजारो करोडो रुपये तुम्हाला मिळणार आहेत, सट्टा चालणार आहे, म्हणून तो मला नको आहे. जावेद मियादादला घरी बोलवून त्याला खाऊ घालणाऱ्या माणसाच्या प्याद्यांनी ह्या असल्या फालतू गोष्टी बोलायच्या, याचं आश्चर्य आहे. बिर्याणी खाऊ घालायची आपल्या घरी बोलवून जावेद मियादादला, आणि पाकिस्तान्यांसोबत क्रिकेट का खेळता असा प्रश्न विचारायचा, हे असला हा प्रकार आहे. अरे संबंध टिपू सुलतानचा. बरं, माझं दुसरं म्हणणं आहे, टिपू सुलतानाला पाकिस्तानामध्ये पूजनीय, वंदनीय, आदरणीय, आदरणीय असं काही मानलं जात असेल तर त्या टिपू सुलतानचा तिरस्कार तुम्ही करताय का भाजपवाले करताय? कोण करताय? भाजपवाले करताय. तुम्हाला तर टिपू सुलतानचे फोटो हवेत. टिपू सुलतान महान देशभक्त आहे असं वाटतं. इंग्रजांच्या विरोधात लढलेला महान देशभक्त असं वाटतं. म्हणजे हे तर ते भांडूपचा बडगुंजा बोलतो आणि सपकाळ बोलतं. म्हणजे मग सपकाळही टिपू सुलतानला ग्रेट म्हणणार, संजय राऊतही टिपू सुलतानला ग्रेट म्हणणार, पण तो पाकिस्तानात पुजला जातो असं म्हणणार. तो पाकिस्तानात पुजला जातो म्हणून पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळू नये असा दावा करणार. आखिर कहना क्या चाहते हो? आखिर कहना क्या चाहते हो राऊत? समजताय तुम्हाला तरी तुम्ही काय बोलताय ते? म्हणजे उठसूट भाजपवर टीका करण्यासाठी किंवा हिंदुत्वाला खेटरं घालण्यासाठी तुमचा जन्म झालाय आणि ओढून ताणून आणून काहीतरी बोलायचं त्या 9-1-9च्या पाड्यासारखं. म्हणजे 9-1-9 पासून 9-9-10-90 म्हणेपर्यंत कोणत्याही आकड्याची बेरीज करा 9 येते आणि मग उजळणीत बेरीज 9 येत असते असा निष्कर्ष काढायचा. हे असले धंदे संजय राऊतांनी केव्हापासून सुरू केलेत? केव्हापासूनच केलेत, आधीच केलेत. संजय राऊत याच कामावर उतरलेले आहेत. त्यामुळं या असल्या भांडूपच्या भडगुंजाची बनवेगिरी आम्हाला कळत नाही असं नाही. फरक फक्त इतका आहे की ही आजकालची चहाटाळपणा न करणारी माध्यमं जास्तीत जास्त संजय राऊतांना दाखवत राहतात, त्यांचं वाजवत राहतात कॅसेट, आणि एक वेगळंच चित्र डोळ्यासमोर उभं करतात. ते होऊ नये यासाठी हा प्रपंच आम्हाला करावा लागतो. तुमच्या लक्षात येतंय ना काय होतंय ते, आणि ते लक्षात येणं आवश्यक आहे की याला टिपू सुलतान चांगला म्हणायचा आहे की हर्षवर्धन सपकाळ चांगला म्हणायचा आहे, यालाच कळत नाहीये. संभ्रमित अवस्था आहे. जाऊ दे, मजा करू दे. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक बुरुज